उल्हास नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं हे मानिवली गाव आणि इथल्या उल्हासित किनाऱ्यावर असलेली ही आमची जिल्हा परिषद शाळा मानिवली। शाळा म्हटली की गावचा आरसा, गावासारखीच देखणी। परंतु आताची ही शाळा मित्रांनो अशीच उभी राहिली नाही आहे। क्रोडा केमिकल्स या बहुराष्ट्रीय कंपनीचं आर्थिक सहाय्य, आरंभ स्वयंसेवी संस्थेचं मार्गदर्शन, ग्रामस्थांची इच्छाशक्ती आणि या सर्वांना लाभलेला शिक्षक वर्गाचा प्रतिसाद याची परिणिती म्हणजे आताची ही नवीन नटलेली शाळा। मे 2019 मध्ये बदली होऊन आलेल्या नवीन शिक्षकांना शाळेची अवस्था बघून अतीव दुःख झालं। विना कुंपणाची, गळक्या छपराची, दैन्यावस्था झालेल्या शौचालयाची, मोठा आवार पण तोही वापराविना अशी विदारक अवस्था असलेली शाळा म्हणजे वैराण वाळवंटच होतं। पण वाळवंटात हिरवळ शोधणाऱ्या या नवीनच आलेल्या शिक्षक त्रिकुटानं गावातील मिळेल त्या शिक्षकप्रेमी ग्रामस्थांशी, ग्रामपंचायत व्यवस्थापनाशी चर्चा केल्या, सभा घेतल्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून थोडी आर्थिक तसेच वस्तुरूपी मदतही मिळवली। परंतु आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेची स्वप्न पाहणारे डोळे इतक्यावरच समाधानी नव्हते। अडचणींचा डोंगर तर समोर उभा होता। इंग्रजीत एक सुभाषित आहे, इफ द फायर इन युअर हार्ट इज स्ट्रॉंग इनफ इट विल बर्न अवे एनी ऑब्स्टॅकल दॅट कम युअर वे। डिसेंबर 2019ला क्रोडा केमिकल्स या बहुराष्ट्रीय कंपनीची कृपादृष्टी झाली आणि या धडपडणाऱ्या शिक्षकांना आशेचा किरण सापडला। लोखंडाला परिस्पर्श झाला आणि त्याचं सोनं करून घेतलं या शाळेतल्या शिक्षकांनी। संपूर्ण लॉकडाऊन काळात एक शृंगार परिधान करत नटलेली सजलेली ही शाळा आपल्या बालकांच्या भेटीसाठी आसुसलेली होती। एकदाच्या शाळा उघडल्या आणि बालक आणि मातृसंस्थेची गळाभेट झाली। बालकच नाही तर इथे प्रवेश करणाऱ्या प्रत्येक अभ्यंगताला प्रसन्न वाटावं असं या शाळेचं कार्यालय फुल्ली फर्निश्ड। या कार्यालयातूनच संपूर्ण परिसरावर पब्लिक अनाउन्समेंट सिस्टमद्वारे नियंत्रण ही इथली विशेषता। हॅलो सर्व मुलांना शुभ प्रभात। सर्वांनी परिपाठासाठी आता तयार व्हायचं आहे। बालकेंद्री व आनंददायी शिक्षणाच्या दृष्टिकोनातून टप्प्याटप्प्यानं आधुनिक सोयी सुविधा निर्माण करण्याची क्रोडा कंपनीची दातृत्वाची भावना विशेष वाखाणण्यासारखीच म्हणावी लागेल। सर्व सुविधांनी युक्त मध्यान्ह भोजन कक्ष आणि बालकांना पुष्ट करणारी परसबाग इथल्या शाळेची अन्नपूर्णाच आहे। नवीन शैक्षणिक धोरण डोळ्यासमोर ठेवून विज्ञान व तंत्रज्ञानास प्राधान्य देऊन सर्वात आधी काम केलं गेलं ते इथल्या प्रयोगशाळेचं। ही पहा प्रयोगशाळा अगदी तुमच्या आमच्यातल्या या बालकांना भावी आयुष्याचं आकाश निर्माण करून देणारी। एव्हरीथिंग इज थिअरॉटिकली इम्पॉसिबल अंटिल इट इज डन असं म्हणत ते वर्गात शिकलेल्या बालकांच्या हाती टेस्ट ट्यूब दिली गेली, बिकर दिलं गेलं। एवढंच नाही तर प्रयोगशाळेसाठी संगणक शिक्षणासाठी स्वतंत्र शिक्षक वर्गसुद्धा नियुक्त केला गेला। कॉम्प्युटरवर ज्याची कमांड त्यालाच जगभर डिमांड असं म्हणत विद्यार्थी संगणकाचे धडे गिरवू लागले। पारंपरिक वर्गांना स्मार्ट बोर्ड व इंटरनेटनं जोडून विद्यार्थी खऱ्या अर्थाने ग्लोबल झाले। वर्गात झालेले लाईव्ह लेक्चर्स, गैरहजर आजारी विद्यार्थी घरबसल्यास शिकू लागले। गळक्या पडक्या मुक्या भिंती आता बोलू लागल्या। वर्गातील बाकं इतकी ऐसपैस की नकळत सोशल डिस्टन्स राखलं जातं। इथला बालक ज्ञानरचनावादानं आपापल्या गतीनं शिकतो आहे। प्रत्येक वर्ग कुठल्या ना कुठल्या सोयीनं युक्त असं ह्या इमारतीचं वैशिष्ट्य। बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशुपाखरे यांची गोष्टी करू असं म्हणत बालकं झाडाखाली शिकायला लागली, मैदानावर धावायला लागली। न चुकता दर शनिवारी निस्वार्थ भावनेनं शाळेला 1 तास देणारे क्रीडा शिक्षक म्हणजे शाळेला लाभलेलं आणखी एक रत्न। खेळून थकलेले विद्यार्थी जेव्हा सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेल्या शौचालयात जातात तेव्हा शरीरानं आणि मनानं अगदी प्रसन्न होऊन बाहेर निघतात।
किशोरवयीन मुलींसाठी विशेष चेंजिंग रूम आरंभ संस्थेच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात आली आहे. काही दिवसात इथे सॅनिटरी पॅड मशीन्स देखील बघायला मिळतील. अगदी चिमुकल्यांपासून तर किशोरवयीन बालकांच्या समस्यांना सोडवणाऱ्या क्रोडा कंपनीनं पर्यावरण स्नेही कामांना देखील प्राधान्य दिलं. वर्गातील छतास नॅचरल लाईट असल्यानं दिवसा वीज गेली तरी वर्गात लख्ख उजेड असतो. मैदानाखाली रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाचं पाणी 10,000 लिटर क्षमतेच्या अंडरग्राऊंड टाकीत साठवून आवारातील झाडांना ठिबक सिंचनानं पुरवलं जातं. क्रोडा केमिकलच्या या महान कार्यानं भारावून ग्रामस्थांनी सुद्धा आउट ऑफ द बॉक्स विचार करून ध्वजारोहणाची नवीन परंपरा जपली आहे. दरवर्षी ध्वजारोहणाचा मान कधी 10वीत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीला तर कधी देशाचा अभिमान सन्मान असलेल्या आर्मीतील सैनिकाला दिला जातो. हे या गावचं वैशिष्ट्य. आमची मानिवली गावची जिल्हा परिषद शाळा. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क असतो फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क असतो फूल म्हणून फुलण्याचा, फूल म्हणून फुलण्याचा. मानिवली गावच्या जिल्हा परिषद शाळेसाठी क्रोडा केमिकल कंपनीने या ठिकाणी शाळेच्या संदर्भात ज्या सुखसुविधा दिल्या, मी या ठिकाणी अशा शब्दांनी आभार व्यक्त करेन की जसं लोखंडाला परीस लागल्यानंतर सोनं होतं, तसं या क्रोडा कंपनीच्या माध्यमातून आणि आरंभ संस्थेच्या सहकार्याने, माझ्या जिल्हा परिषदच्या शिक्षकांच्या सहकार्याने, सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने, आमच्या ग्रामपंचायतीच्या सहकार्याने या ठिकाणी आमच्या शाळेचा जो कायापालट झाला आणि कायापालट करून देणारी जी क्रोडा कंपनी आहे त्यांचे मी ग्रामस्थांच्या वतीनं, ग्रामपंचायतीच्या वतीनं, आमच्या शाळा व्यवस्थापनाच्या वतीनं मनापासून आभार मानतो.